श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वशीर असा आहे. कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचा वेध लागलेला आहे. दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. तर दिवाळीचा सण हा 5 दिवस साजरा करतात. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा हे असे आणि भाऊबीज असे 5 वेगवेगळ्या सणांचा समावेश असतो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. पण दिवाळी सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, म्हणजेच घरातले एक महत्त्वाचं काम करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती असेल, वाईट विचार असतील, ते बाहेर अगोदर आपल्याला काढायचे आहेत. तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणत्या वस्तू आहेत ज्या की आपल्याला दिवाळी येण्याच्या अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वच्छताशिवाय भक्तीचं फळ मिळत नसतं. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये लक्ष्मी माता वास करत असते, कारण लक्ष्मी मातेला सुद्धा स्वच्छता ही खूप प्रिय आहे. तर सर्वात मोठा सण हा दिवाळीचा आहे. चुकूनही या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत. तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्या बघूयात. त्या वस्तू घरात ठेवल्याने कोणते दोष लागतात हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर सर्वात प्रथम आता आपण सुरुवात करूया त्या वस्तूंना. तर देवघर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये कोणतेही अडगळ वस्तू अजिबात ठेवू नका. म्हणजेच समई, ती गळणारी समई आहे किंवा तुटलेले देव आहेत किंवा तुटलेली निरंजन आहे किंवा काही खराब वस्तू आहेत जे की तुम्ही देवघरापाशी ठेवलेले असतील, तर ते सर्वात प्रथम अगोदर आपल्याला बाहेर काढायचे आहेत. आता गळणारी समई असेल तर ती कधीही पूजू नये, म्हणजे ती कधीही प्रज्वलित करू नये. त्यासाठी ही खराब झालेली समई कधीही पूजेसाठी वापरू नका. त्यानंतर फाटलेले वस्त्र, म्हणजे देवघरातले जे वस्त्र असतात ते फाटलेले, ते चुकूनही देवघरामध्ये ठेवू नका. नवीन वस्त्र तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर जे जुनं वस्त्र असेल एखादं आणि फाटलेलं असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये टाकून दिलं तरी चालेल, पण असं इतरत्र कुठेही ते वस्त्र टाकून देऊ नका. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनमधल्या सुद्धा बऱ्याच वस्तू अशा असतात की आता बऱ्याच वस्तूशी आपण सकारात्मक जोडलेला असतो, नकारात्मक जोडलेला असतो. त्यातून आपल्याला सकारात्मकता भेटत असते, कधी कधी नकारात्मकता देखील भेटत असते. तर किचनमधल्या अशा काही वस्तू जर तुटकी भांडी असतील, खराब झालेल्या वस्तू असतील, तर त्या तुम्ही लवकरच घराच्या बाहेर काढा. कारण या गोष्टीमुळे आपल्याला दारिद्र्य भोगावे लागते, नकारात्मकता आणखीन घरातली वाढली जाते, घरामध्ये दारिद्र्य येते, लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही असल्या घरामध्ये. त्याचबरोबर घड्याळ जर बंद पडलेलं असेल किंवा फुटलेलं असेल किंवा एखादी फ्रेम आहे आणि ती खराब झालेली आहे तरी पण तुम्ही ती वापरताय, तर ती लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा. किंवा घड्याळ खराब झालेलं आहे ते सुद्धा घरात कधीही ठेवू नका. झाडू, लक्ष्मी मातेला झाडूचं प्रतीक मानलं जातं, म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं झाडूला. तर ते झाडू जर तुमचा खराब झालेला असेल आणि तुम्ही तसाच वापरत असाल तर तसं चुकूनही करू नका. आपण लक्ष्मीपूजन दिवशी नवीन झाडू घेण्याची प्रथा आपल्याकडे आहे, त्यामुळे चुकूनही खराब झालेला झाडू तुम्ही वापरू नका. दिवाळी येण्याच्या अगोदर तो झाडूही बाहेर काढा. तर हा कधी काढावा? शुक्रवारी आणि मंगळवारी हे 2 दिवस झाडू कधीही फेकून देऊ नका. बाकीच्या दिवशी तुम्ही काढून टाकून देऊ शकतात खराब झालेला झाडू. त्यानंतर चप्पल आणि बूट. जर आपल्याला तर सर्वांना माहिती आहे की चप्पल आणि बूट ही घरामध्ये नकारात्मकता घेऊन येत असतात. दुसऱ्याची चप्पल घातल्याने आपल्याला दारिद्र्य लाभत असते. त्यामुळे चुकूनही खराब झालेले चप्पल असतील किंवा तुटलेले बूट असतील, तुटलेली चप्पल असेल जी की तुम्ही वापरत नसाल, ती सुद्धा तुम्ही बाहेर काढा किंवा फेकून द्या. नंतर आरसा जर म्हणजे आरशाला तडा गेलेला असेल किंवा फुटलेला असेल, सुकलेलं झाड असेल, तुळस असेल, तर ह्या अशा गोष्टी तुम्ही घरामध्ये ठेवू नका. त्या लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा, तरच घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. अशा जर वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवल्या असतील तर तुम्हाला कधीही कितीही लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी उपाय, तोडगे, सेवा केल्या तरीही लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरूनच लक्ष्मी माता नाराज होत असते. त्यामुळे ह्या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर त्या लवकरात लवकर खराब झालेल्या वस्तू घराच्या बाहेर काढून टाका. तर ह्या खूप महत्त्वशीर असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.